नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजना, खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी। सगळ्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी आज घेऊन आलेलो आहे। बघा, सगळ्या लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जे आहे टोटल 3000 रुपये वाटप सुरू झालेला आहे, चालू झालेले आहे। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, कारण आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि ऑथेंटिक अपडेट मी नेहमी देत असतो। सगळ्या लाडकी बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी मी आज घेऊन आलेलो आहे। बघा, जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी मी सत्य माहिती देतो, म्हणून तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी जे आज घोषणा केलेली आहे। बघा, आजची तारीख आहे 21 ऑगस्ट। 21 ऑगस्ट सकाळी 10 वाजतापासून जे आहे पट पैसे यायला सुरुवात झालेली आहे। स्वतः जे आहे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे। आणि किती पैसे, तर बघा 3000 रुपये म्हणजे जुलै महिन्याचे पैसे, 24वा हप्ता प्लस ऑगस्ट महिन्याचे 1500, असे टोटल जे आहे 3000 रुपयाला सुरुवात झालेली आहे, चालू झालेला आहे। तुम्हाला पैसे आले की नाही आले, नवीन GR आला आणि लगेच पैसे वाटपायला सुरुवात झालेला आहे। सर्वात आधी आणि सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मी सांगत आहे, बघा सगळ्यात महत्त्वाची अपडेट, 3000 रुपये जे यायला सुरुवात झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेब आपले लाडके देवाभाऊंनी अपडेट दिलेली आहे की जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे टोटल जे आहे 3000 रुपये एकत्रितरित्या तुमच्या खात्यात पटपट यायला सुरुवात झालेला आहे। तुमची कोणती बँक आहे लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, कारण बँकेनुसार जे आहे पैसे येत आहे। सगळ्यात आधी जे आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याची पोस्ट पेमेंट बँक आहे त्याच्यात पैसे पटपट यायला सुरुवात झालेली आहे। आजची तारीख आहे 21 ऑगस्ट, सकाळी 10 वाजतापासून पैसे यायला सुरुवात झालेले आहे। स्वतः जे आहे तुमचे लाडके देवाभाऊने आदेश दिलेला आहे, डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। आणि बघा, पैसे कोण्या जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे आपल्याला स्वतः जे आहे महिला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगत आहे। छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये जे आहे टोटल 3000 रुपये। होय लाडक्या बहिणींनो, खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे। टोटल 3000 रुपये जे आहे येणं सुरुवात झालेली आहेत। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण जे आहे 19 लाख लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा झालेल्या आहेत। 19 लाख अपात्र बहिणींना याच्या पुढे पैसे येणार नाही म्हणजे नाही। तुम्हाला आले की नाही आले लगेच चेक करा, कारण लाभार्थ्यांची संख्या 1.65 कोटीवर आलेली आहे। जेव्हा योजना चालू झाली होती तेव्हा 2 कोटी होते, तर बघा आता डायरेक्ट 1.65 कोटी आहे। हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, तुम्ही जे आहे वाचून घ्या। तुमचं नाव आहे की नाही आहे यादीमध्ये, तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही आहे लगेच जे आहे सांगा लाडक्या बहिणींनो। आणि जे संजय गांधी निराधार योजनेत लाभ घेत आहेत त्यांना याच्या पुढे पैसे येणार नाही, जे अपात्र महिला ठरलेल्या आहेत। कारण खूपच महत्त्वाची अपडेट आज मी देत आहे। बघा, अपात्रतेचे कारण KYC, खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी KYC नसल्या केल्यामुळे त्यांना जे आहे पैसे येणं बंद झालेले आहे। आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी 4 नवीन नियम लाडक्या बहिणींना कटेकोट पालन करावं लागेल। तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला याच्या पुढे पैसे मिळणार नाही। तुम्ही जर सरकारी नोकरीवर असेल तर याच्या पुढे पैसे येणार नाही म्हणजे नाही। खुशखबरी खुशखबरी खुशखबरी, आनंदाची बातमी, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सुरू झालेले आहे। स्वतः अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। बघा, वेबसाईटवर जाऊन स्वतः चेक करू शकता। अधिकाऱ्यांनी माहिती दिली। महिला व बाल विकास मंत्रीच्या विभागांनी सविस्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतस्थळानुसार म्हणजे वेबसाईटनुसार 3000 रुपये जमा करण्याची सुरू झालेला आहे, चालू झालेला आहे 3000 रुपये। बघा लाडक्या बहिणींनो, मागील वर्षी सुद्धा रक्षाबंधन होतं, 3000 रुपये याच्यासाठी येत आहे की रक्षाबंधनचे गिफ्ट 1500 रुपये आणि प्लस जुलै महिन्याची 1500, असे टोटल जे आहे तुम्हाला 3000 रुपये येत आहे। असं नाही की दर महिन्याला 3000 रुपये मिळणार, फक्त ह्याच महिन्यामध्ये, ह्याच 22 ऑगस्ट 2026 पासून तुम्हाला जे आहे 3000 रुपये येत आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, कारण खूप साऱ्या लाडकी बहिणींची जे आहे योजनेमध्ये जे आहे भार पडलेला आहे। आणि वार्षिक खर्च जे आहे आता टोटल जे आहे 29 कोटीच्या जवळपास खर्च येत आहे।
आणि आनंदाची बातमी बघा, सगळ्यात महत्वाची अपडेट आपल्या चॅनलवर मी देत आहे. रक्षाबंधन निमित्त 3,000 रुपये हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. बघा, अफवांवर विश्वास ठेवू नका. जाणून घ्या हप्त्याचे गणित, म्हणजेच तुम्हाला किती पैसे आले आणि किती पैसे नाही आले. लगेच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा, कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा झालेल्या आहे. तुमचं यादीमध्ये नाव आहे का अपात्र मध्ये? तुम्हाला किती हप्ते भेटले? कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा लाडक्या बहिणींनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि खरी माहिती मी नेहमीच देत असतो. जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीतच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया उद्या, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला अपडेट देतो कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती पैसे आले आणि कोणते जिल्हे बाकी आहे. तर आज इथेच थांबूया. धन्यवाद.